पतीला दारूचं व्यसन असल्यानं दोन्हीही मुलांना घेऊन महिला आपल्या दिराकडे राहत होती। दरम्यान पत्नी व मुलांना भेटण्यासाठी गेलेल्या पतीनं पत्नीसह तिच्या 2 चिमुकल्यांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील कासरवडवली साईनगर इथं उघडकीस आली आहे। यामुळे परिसरात मोठी खळबळ उडालेली आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूयात। त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। ठाणे शहरातील कासकरवाडी इथं ही घटना काल सकाळी घडलेली आहे। या घटनेत भावना अमित बागडी तसंच खुशी अमित बागडी आणि अंकुश अमित बागडी अशी मृतांची नावं आहेत। मृत भावांना तिचा पती अमित धर्मवीर बागडी यानेच क्रिकेटच्या बॅटनं तिघांची हत्या केल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलंय। अमित याला दारू पिण्याचं प्रचंड व्यसन असलेल्या कारणानं भावना ही त्याला सोडून दीर विकास बागडी सोबत काही दिवसांपासून राहत होती। पत्नी राहत असलेल्या ठिकाणी 3 दिवसांपासून आरोपी अमित हा पत्नी आणि 2 मुलं यांना भेटण्यासाठी म्हणून आला होता। दरम्यान आज सकाळी अमितचा भाऊ विकास बागडी हा नेहमीप्रमाणे 7 वाजता हाऊसकीपिंगच्या कामासाठी गेला होता। त्यानंतर साधारण 11:30च्या सुमारास तो घरी परतला असता त्याला घरात भावना व दोन्हीही मुलं ही मृत अवस्थेत आढळून आली। त्यांच्या डोक्याजवळ क्रिकेटची बॅट दिसून आली। यानंतर पोलिसांना घटनेबाबत माहिती देण्यात आली। आई व 2 मुलांची हत्या झाल्याची माहिती सकाळी पोलीस ठाण्यात कळवण्यात आली। क्रिकेटच्या बॅटनं बेदम मारहाण केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं।